नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला कोणती कथा सांगणार नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्राचं खरं महत्त्व काय आहे. मित्रांनो, आपण सगळे आयुष्यात कधी ना कधी अडचणीत सापडतो. घरात समस्या, पैशांची अडचण, नोकरीचा प्रश्न, आजारपण, मानसिक ताण. अशा वेळी आपण कोणाकडे धाव घेतो? कोणी देवाकडे, कोणी मंदिरात, कोणी ज्योतिषाकडे. पण एक असा ग्रंथ आहे जो फक्त वाचायचा नाही, तो अनुभवायचा असतो. तो म्हणजे श्री गुरुचरित्र. गुरुचरित्र म्हणजे काय? गुरुचरित्र हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही, तो म्हणजे गुरूंच्या कृपेचा जिवंत अनुभव आहे. या ग्रंथात मुख्यतः अवतार कथा आहे. भगवान दत्तात्रेयांचे अवतार, श्री नरसिंह सरस्वती, त्यांच्या जीवनातील चमत्कार, उपदेश, भक्तांवरील कृपा, हे सर्व यात आहे. गुरुचरित्र वाचल्याने काय होतं, मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतो. मन शांत होतं, भीती कमी होते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. पण एक अट आहे, वाचन श्रद्धेने आणि नियमाने करायला हवं. पारायणाचं महत्त्व. अनेक जण 7 दिवसांचं पारायण करतात, काही जण 14 दिवस, काही जण दररोज एक अध्याय वाचतात. जेव्हा आपण नियम पाळतो, स्वच्छता, साधेपणा, मनाची शुद्धता, तेव्हा गुरूंची कृपा लवकर जाणवते. गुरुचरित्र सांगतं, गुरु हा साक्षात परब्रह्म आहे. गुरुचरित्र म्हणजे उपाय नाही, आधार आहे. लोक विचारतात, हे वाचलं की नोकरी लागेल का? हे केलं की समस्या संपतील का? मित्रांनो, गुरुचरित्र जादू नाही, पण ते तुमच्यात शक्ती निर्माण करतं. जेव्हा मन मजबूत होतं, तेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे फक्त देह नाही, गुरु म्हणजे प्रकाश, ज्यामुळे अज्ञानाचा अंधार दूर होतो. गुरुचरित्र आपल्याला शिकवतं, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. तुम्हाला काय करायचं? जर तुमच्या जीवनात अडचणी असतील, तर आजपासून एक निर्णय घ्या. दररोज फक्त 10 मिनिटे द्या, एक अध्याय वाचा आणि मग अनुभव स्वतः घ्या. शेवटचा संदेश. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, गुरुचरित्र फक्त वाचू नका, ते जगा, अनुभव घ्या. गुरु कधीच आपल्या भक्तांना सोडत नाहीत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गुरुदेव.